आपल्या घरात रोज सकाळी येणारं दूध हे आपल्या आरोग्यासाठी अमृत मानलं जातं। पण विचार करा, जर याच अमृताच्या नावाखाली तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या ताटात थेट विष वाढलं जात असेल तर? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत। महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण राज्याची झोप उडवली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गेल्या 3 वर्षांपासून अत्यंत भयानक पद्धतीने रासायनिक आणि बनावट दूध तयार करण्याचं एक मोठं रॅकेट सुरू होतं। कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या काळ्या धंद्यामध्ये लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्ध नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेलाय। हे रॅकेट कसं चालायचं, दुधात नेमकं काय काय मिसळलं जात होतं आणि याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे की ऐकून पोलिसांचेही डोके चक्रावून गेले। अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी जेव्हा भूम येथील मधुबन ट्रेडिंग कंपनी आणि हेमंत कॉर्पोरेशनवर संयुक्त छापा टाकला, तेव्हा तिथे एक विक्री नोंदवही म्हणजे सेल रजिस्टर सापडलं। या एका रजिस्टरने या संपूर्ण घोटाळ्याचे काळे पान उघडून दाखवलं। तपासात समोर आला आहे की गेल्या 3 वर्षात तब्बल 4,63,00,00,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची निकृष्ट दर्जाची पावडर विकली गेली। या पावडरीच्या सहाय्याने जवळपास 10 कोटी रुपयांचे कृत्रिम म्हणजेच बनावट दूध तयार करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक 100 लिटर दूध शुद्ध दुधामध्ये 10 लिटर बनावट दूध मिसळलं जात होतं। म्हणजेच आपण जे दूध पितोय त्यात 10% भाग हा केवळ रासायनिक विषाचा होता। या प्रमाणानुसार गेल्या 6 महिन्यात भूम आणि आसपासच्या परिसरातून तब्बल 23,04,00,000 लिटर दुधाची विक्री पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये झाली। धक्कादायक बाब म्हणजे ज्या पावडरीला केवळ बेकरी उत्पादनांसाठी वापरण्याची परवानगी होती, ती पावडर नियमबाह्य पद्धतीने दूध संकलन करणाऱ्या 2,000हून अधिक डेअरी चालकांना विकली गेली। आता सर्वात महत्त्वाचा आणि भीतीदायक प्रश्न हा पडतो की हे माफिया दुधाचा पांढरा रंग आणि त्यातील फॅटचे प्रमाण टिकवण्यासाठी नेमकं काय वापरत होते? तर मित्रहो, हे जे काही समोर आलं आहे ते ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या पायाखालची जमीन सरकेल। हे दुग्ध माफिया शुद्ध दुधामध्ये पाम तेल, युरिया, कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची रासायनिक दूध पावडर एकत्र करत होते। विचार करा, जे डिटर्जंट आपण कपडे धुण्यासाठी वापरतो, जे पाम तेल शरीरासाठी घातक मानलं जातं, ते थेट दुधात मिसळून ग्राहकांच्या गळ्यात मारलं जात होतं। केवळ जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली हा संपूर्ण गोरख धंदा एका छोट्याशा गोदामातून चालवला जात होता। कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 61 पोती संशयित भेसळयुक्त दूध पावडर जप्त केली आहे, जी वेगवेगळ्या दूध डेअरींना पुरवली जाणार होती। या रासायनिक दुधाचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। IAS अधिकारी आणि FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या डिटर्जंट आणि पाम तेलयुक्त दुधाचे दीर्घकाळ सेवन केल्यास मानवी शरीरातील यकृत आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी होऊ शकतात। पचन संस्थेशी संबंधित गंभीर आणि कधीही बरे न होणारे आजार जडू शकतात। आपल्या घरातील चिमुकली मुलं, त्यांच्या हातात आपण विश्वासाने दुधाचा ग्लास देतो, गरोदर महिला ज्यांना पोषणाची सर्वाधिक गरज असते आणि घरातील वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी हे दूध म्हणजे संथ विषासारखं म्हणजेच स्लो पॉइझन सारखं काम करतं। पैशांच्या हव्यासापोटी या माफियांनी लाखो लोकांच्या आरोग्याचा बळी दिलाय। या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचा मोठा वाटा आहे। त्यांच्या कडक भूमिकेनंतर भूम पोलीस ठाण्यात मुख्य संशयित बाळासाहेब घोडके यांच्यासह एकूण 7 ते 8 जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले। सध्या हे सर्व आरोपी पसार आहेत। त्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेची विशेष तपास पथके तैनात करण्यात आली आहेत। कायदा काय सांगतो तर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार जर दुधातील भेसळीमुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण होत असेल आणि गुन्हा सिद्ध झाला तर आरोपींना तब्बल 10 लाख रुपयांचा दंड आणि थेट जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे। या कारवाईचा परिणाम इतका मोठा झालाय की राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत माहिती दिली की या कारवाईच्या भीतीने राज्यातील दूध संकलन जवळपास 20 ते 25% घटलं आहे, अशी माहिती त्यांनी आता झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात दिली होती। याचा अर्थ स्पष्ट आहे की अनेक ठिकाणी भीतीपोटी हा काळा धंदा तात्पुरता बंद करण्यात आलाय।
धाराशिवच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलाय। सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनता आता एकच मागणी करते की या नराधमांना लवकरात लवकर बेड्या ठोकून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। पण एक नागरिक म्हणून आपणही सतर्क राहण्याची गरज आहे। जर तुम्हाला दुधाची चव वेगळी वाटत असेल किंवा त्यात जास्त फेस येत असेल तर त्याची तपासणी करून घ्या आणि संशय आल्यास प्रशासनाकडे तक्रार करा। तुम्हाला काय वाटतं, अशा नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।